त्याच प्रकारे 2021ला ज्यावेळेस माझा सरपंच फुल फॉर्म मध्ये पडत होता, फडके शेटची माझी 21 लाख रुपयाची शर्यत ठरली होती. ओके. ही बऱ्याच जणांनी आता ती विसरलेत Yes. किंवा आता काही जण आमचा नामोल्लेख टाळतात किंवा सांगत नाहीत. आमच्याही नावचा इतिहास भरपूर मोठा आहे. लोकप्रतिनिधीकडून आपली काही अपेक्षा आहेत सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, आणि त्या दृष्टिकोनातून 4 ऑगस्ट 2021ला रात्री 12:03 का 4 मिनिटांनी मी बैलगाडी चर्चासत्र हा ग्रुप काढला. त्याच्यावर महाराष्ट्रातले तमाम बैलगाडी मालक, वरिष्ठ, काही चळवळीतले युवक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना ऍड केले. हे निंदक किती निंदा नालस्ती करू द्या माझ्याबरोबर, मला त्याचा फरक पडत नाही. पण आज मी माझ्या बैलमालकाला, सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतो. आज मी बैलगाडी क्षेत्रात टिकावं, ही भविष्यात कायमस्वरूपी आपली परंपरा जपावी म्हणून काहीतरी करायचा हेतू आहे. आणि मला किती ट्रोल केला किंवा अनेकांनी प्रश्नचिन्ह उठवली, ही संघटना कुठली यांची, ही संघटना रजिस्टर होऊ शकत नाही, हे होत नाही. किंवा 18 तारखेची वाईची मिटिंग झाली तेव्हा बरेच जण त्या मिटिंगमध्ये उपस्थित असणारे त्यांची ही वाक्य होती, अशी नियमक कुठं होतात का, अशी बैलगाडी शर्यत चालते का, आणि असं हे क्षेत्र बदलणार आहे का, हे होऊच शकत नाही. पण हे करून दाखवलं. जुनी जी लोक सांगायची की तुम्ही आयुष्यात येऊन काय कमवलं, ह्याची जे गणना केली आपण किंवा हे जर बघायचं असेल तर तुमच्या सुखात आणि दुःखात किती लोक तुमच्या बरोबर आहेत, हे महत्वाचं आहे. त्याच्यात तुमची श्रीमंती आहे. पैसे पाणी हे नथिंग आहे. पैसे कोणी कमवतो, माणसं कमवणं महत्वाचं आहे. आपण आता येऊया आपल्या महादेवाच्या नंदी अर्थात आपल्या बैलगाडी शर्यतीच्या प्रश्नांकडे. या शर्यतीचा नाद कसा लागला ह्या सगळ्या गोष्टी? काय, लहानपणी ज्यावेळेस सिद्धनाथवाडीत मी राहत होतो त्यावेळेस काशीनाथ अण्णा जायगुडे आमचे काका, त्यांच्या इथं मी राहत होतो. आणि त्या ठिकाणी आबा जायगुडेंचा हिऱ्या बैल बांधलेला असायचा. तो नंतर म्हणजे काशीनाथ अण्णा जायगुडे यांच्याकडेच होता हिऱ्या, आणि आबा जायगुडेंचा नखऱ्या. ह्या 2 बैलांना बघून आबा जायगुडे, हिऱ्या ज्यावेळेस पळत होता त्यावेळेस मी लहान होतो, नखऱ्या पळत होता त्यावेळेस मला चांगलं कळत होतं. नखऱ्या हा असा बैल होता की संबंध महाराष्ट्रावर त्या बैलाची ओळख होती. म्हणजे आज जसा मोठा लक्षाचा फॉर्म आपण म्हणतो तशा पद्धतीनं नखऱ्या पळायला गेला तर लोक गाडीतनं बैल उतरल्यावर बघायला गर्दी व्हायची त्या बैलाला. आणि त्या बैलानं पुशेगाव कोरेगाव हिंदकेसरी मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं आहे. आणि असा नामांकित बैल होता. मग त्या बैलापासून थोडीशी आम्हाला आवड निर्माण झाली. मी ह्या वरिष्ठ लोकांच्या बरोबर बैलगाडी शर्यत बघायला जायचो त्यावेळी लहान असल्यानं. आणि तीच आवड पुढं भविष्यात, म्हणजे माझे आजोबा कडेगाव कडेपूर शेजारी कडेगाव तालुक्यातले वाजेगाव एक छोटंसं गाव आहे, आणि तिथं माझे आजोबा कैलासवासी रघुनाथ पाटणकर आप्पा त्यांची बैल होती. तर त्यावेळी तिथेही बैलगाडी शर्यत चालायची. मग मामाच्या गावाला गेल्यानंतर यात्रेच्या मैदानात तिथे, त्यामुळे थोडीशी आवड होतीच आपल्याला ह्या गोष्टीची. फक्त तो नाद आपण कालांतराने ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलो त्यावेळेस हा नाद चांगल्या प्रकारे जोपासला. बरोबर. म्हणजे खूप तेव्हापासूनच तुम्हाला नाद हा चालत गेला. तुम्ही आता आपण बघतोय तुम्हाला कंटिन्यू फोन येतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही घाटावरती पण नियोजन करतात ह्या सगळ्या गोष्टीचं, पण त्याचबरोबर तुम्हाला बिनजोड शर्यतीचा पण नाद आहे. आणि सगळ्यात मोठी मी अशी ती एक शर्यत ऐकून आहे की ती खूप मोठी शर्यत होती आणि इव्हन ती जास्त रकमेची होती. काय सांगू शकता त्याबद्दल? काय झालं, बिनजोडचा नाद म्हणजे ज्यावेळेस 2011 नंतर 12 नंतर बंदी आली, माझी बैल पळत होती जलवा, मिल्खा, हुशा. मग त्यावेळेस बिनजोड चोरून पळवल्या जायच्या. म्हणजे पोलिसांची आणि प्रशासनाची भीती होती आपल्याला की त्यांनी एक थोडेसे ताळेबंद बांधले होते, मग ते चोरून मैदान व्हायची. तर माझी बैल मुंबईला DSP ग्रुपचे आमचे 4ही बंधू त्यांच्याकडे जायचे, त्यांची बैल इकडे यायची. 2018ला ज्यावेळेस बादल इकडं आला आपल्याकडं, त्यावेळी बादलला जो फॉर्म इथं बादलनं पकडला, बैल 3 वर्ष टॉपला राहिला. नंद्या बादल ही गाडी आमची म्हणजे दोन्ही रस्त्यात पळायची. आणि नंद्या बादल गाडीनं एक इतिहास करून दाखवला की दोन्ही रस्त्यात पळून निर्विवाद वर्चस्व त्या गाडीनं ठेवलं. विपुल केनी, विशाल केनी चिंचपाडा यांचा नंद्या आणि आमचा बादल, DSP ग्रुपनं आमचा बादल. मग अशीच म्हणजे फडके शेटच्या आमच्या 7 शर्ती झाल्या त्या सीझनला. 6 शर्ती आम्ही जिंकल्या होत्या. आणि एक अपराजित बैल बिनजोडचा मुंबईत म्हणजे विनायक शेठ देशमुख, जितेंद्र शेठ देशमुख यांचा सुलतान त्या तो म्हणजे त्याचा इतिहास आहे त्या बैलाचा की मुंबईतली शर्यत त्यानं कधी हारली नाही. म्हणजे आमच्या विरोधातही त्यानं आमच्या गाडीला तिथं मात दिली होती. पण
तो आणि फडके शेठचा बादल, ती गाडी आम्ही इथं हुसेनपूर तिला मारली. देवापूरच्या अड्ड्यात वजीर बादलची गाडी मारली. परत वजीर आणि 78 त्याची गाडी आम्ही ह्याच्यात मारली होती सोमेश्वरमध्ये. अशा 6 वेळा मी फडके शेठची गाडी मारली. आणि 7व्या वेळेला आम्ही मोठ्या रकमेची शर्यत केली, 11 लाख रुपयाची, जी महाराष्ट्रात झाली नव्हती. आणि सबंध महाराष्ट्र त्या एका शर्यतीसाठी तिथं बघायला लोटला होता. आणि ज्यावेळी ती शर्यत झाली त्यावेळेस काहीतरी चूक आमच्याकडून झाली असेल, काय झालं असेल. म्हणजे माझा बैल फॉर्ममध्ये होता, माझं एक टार्गेट होतं, मी अभ्यास करायचो की आपल्याला ह्या फाटीवर आपली शर्यत आहे, मग ह्या फाटीवर आपल्याला बैल कुठला समोरच्या बैलाला पडेल, आपल्या बैलांचं टायमिंग काय, आपली बैलं कशी आपण प्रिपेअर केली पाहिजे त्या मैदानासाठी. मग त्या फाटीचं जे माझं टायमिंग होतं गुजरवाडी फाटीचं ते 23-24 सेकंदाचं होतं. 24 सेकंदाच्या पुढं कधी गाडी गेली नाही. पण त्या दिवशी मला 26 सेकंद लागले होते. आणि 26 सेकंद माझ्या गाडीला लागण्याचं कारण म्हणजे पब्लिक प्रचंड आलं होतं, दोन्ही फाट्यात उभं होतं. काय पब्लिकमधून थोडंसं नांद्या बैलावर प्रेशर आलं, बैल थोडासा आत आला. मग बादल ज्या स्पीडनं बादल गाडी खेचत न्यायचा, बादलला थोडा काय प्रॉब्लेम आला की गाडी खेचायची का हा बैल तटवायचा, ह्याच्यात 2 सेकंद गाडी आमची लेट झाली. नंतर त्या ट्रॅकचं रेकॉर्ड आहे नांद्या बादलचं की तिथं जेवढ्या शर्यती केल्या तेवढ्या सगळ्या आम्ही विजयी आहे. आणि मग ती शर्यत झाली, 11 लाखाची शर्यत. फडके शेट यांचा बादल जिंकला. त्यांनी कधी तो म्हणजे त्याचा मोठा हे केला नाही. त्यांनी मुलांना सांगितलं की शांततेत आपला फक्त गुलाल टाका, फोटो काढा. आणि आम्ही मोठ्या मनानं म्हणजे ह्या महाराष्ट्राला पहिली आपण ओळख निर्माण करून दिली की ज्यावेळी एवढ्या मोठ्या रकमेची शर्यत हारलो त्यावेळी फडके शेठचं 5व्या मिनिटाला मी फडके शेठचं, गुरुनाथ शेठचं, मंगेश शेठचं फाटीवर अभिनंदन केलं. आणि संध्याकाळी त्यांच्या अभिनंदनाचा लेख मी स्वतः लिहून टाकला होता. का तर शर्यत करणारे भरपूर आहेत, पण ती शर्यतीत हार आणि जीत दोन्ही पचवता आलं पाहिजे. आणि तशाच प्रकारे 2021ला ज्यावेळेस माझा सरपंच फुल फॉर्ममध्ये पडत होता, फडके शेठची माझी 21 लाख रुपयाची शर्यत ठरली होती. ही बऱ्याच जणांनी आता ती विसरलेत किंवा आता काही जण आमचा नामोल्लेख टाळतात किंवा सांगत नाहीत. आमच्याही नावचा इतिहास भरपूर मोठा आहे. ज्यावेळेस रात्री 10-10:30ला फडके शेठचा एक बॅनर पडला होता की 11 लाखाची करून दाखवली, 21 लाखाची करायची तयारी आहे. ती गोष्ट माझ्या कुठंतरी थोडंसं मला लागलं आणि मी महेश शेठ म्हात्रेंना इथंच बसून फोन केला. आणि मी गणेश अनपट, पप्पू बागवान, पप्पू जायगुडे, शिवा गाठी ही मित्रमंडळी बोलवून घेतली. मी यांना फोन केला, म्हणलं आपण फडके शेठवर शर्यत करायची 21 लाखाची. मी महेश शेठ म्हात्रेंना फोन केला, शर्यत आमची ठरली, शर्यतीची तारीख ठरली, साईड आमची उजवी, त्यांची डावी, त्यांचा बादल, आपला सरपंच. शर्यत सासवड फाटीला ठरली. शर्यत ठरल्यानंतर सुरुवातीला माझ्या मित्रमंडळींना माझी चेष्टा वाटली की चेष्टाधान म्हणतोय. पण ज्यावेळेस बॅनर पडला 21 लाखाची शर्यत, त्यावेळेस उभं महाराष्ट्र म्हणजे रात्री 10:30-11ला बॅनर पडल्यानंतर एक अर्ध्या तासात संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या बैल मालकांच्या स्टेटसला तो बॅनर होता 21 लाखाची. आणि आमचे DSP वाले, मुंबईवाले माझे बंधू, ह्यांना पण माहीत नव्हतं ही शर्यत धरलेली. शर्यत मीच पकडली होती इकडं 21 लाखाची. ज्यावेळी बॅनर सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर त्यांचे मला फोन आले. पहिला काय विषय काय, म्हणलं शर्यत पकडली मी 21 लाख रुपयाची फडके शेठ बरोबर आणि आपण शर्यत करायची. म्हणलं ज्या चुका आपल्या 11 लाखाची शर्यतीत झाल्यात त्या होऊन द्यायच्या नाहीत, त्याची कुठेतरी दुरुस्त करायची म्हणून 21 लाख रुपयाची शर्यत आपण करायची आणि मैत्रीपूर्ण शर्यत आहे. पण काय झालं, एक 4-5 दिवसानंतर काय विषयात फडके शेठचा बादल थोडासा आजारी झाला. मग शेठ म्हणले दबंग बरोबर करूया. मग ते थोडंसं ही झालं, शर्यत ती कॅन्सल झाली. पण आम्ही 21ची पण पकडली होती, 11ची केली. आमच्या नावचा इतिहास पण मोठा आहे, पण आम्ही त्या गोष्टीचा कधी मोठेपणा करत नाही. मी पण करत नाही, DSP वाले पण आमचे करत नाही, किंवा आमची जी मित्रमंडळी होती ती पण करत नाही. पैलवान, आपण जेव्हा आपली बैलगाडी शर्यत बंदीचा जो काळ होता, खूप तुम्ही जवळून पण पाहिला, पण त्याचबरोबर ह्या बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी जी काही राजकीय मंडळी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पडळकर साहेब जे आपले आहेत, त्यांनी एक आंदोलन केलेलं आणि त्या आंदोलनावेळी तुम्ही त्या आंदोलनामध्ये पण सहभागी होतात आणि त्या टायमिंगला तुम्ही एक चर्चासत्र नावाचा एक ग्रुप बनवलेला, म्हणजे काही युवकांना घेऊन जे या आपल्या क्षेत्रात आहेत ती काय संकल्पना होती, म्हणजे तो चर्चासत्र ग्रुप व्हॉट्सअपद्वारे सगळ्यांना तो प्रसारित करून तुमचे मतं संवाद करायचा आहे, काय विषय होता तो? काय आलं होतं,
मी कंटिन्यू फॉलोअप घ्यायचो. नितीन आबा शेवाळे, संदीपदादा बोगले, रामभाऊ टाकळकर, आनंदआप्पा मोहिते, उदयदादा, धनाश तात्या, दत्ताभाऊ, सुभाष तात्या मांगडी, गौतम भैया, ह्या लोकांच्याकडून कंटिन्यू वरचेवर फॉलोअप घ्यायचो की आपली आत्ता बैलगाडी शर्यतीची काय पोझिशन आहे किंवा आत्ता आपली बैलगाडी शर्यतीला कोणते अडथळे आहेत, ह्या गोष्टीचा फॉलोअप घ्यायचो. पण असा विषय झाला की आता काहीतरी वेगळं करण्याची आपल्याला दिशा देण्याचं काम करावं लागेल. कारण की 3.5 वर्ष खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित होता. भाजप सरकारनं त्यांच्या काळात प्रयत्न केलं. महेशदादा लांडगेंसारखा कर्तव्यदक्ष आमदार, ती व्यक्ती बैलगाडी क्षेत्रासाठी म्हणजे खरी एक त्या व्यक्तीनं फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांनी घेत असलेल्या फॉलोअपमध्ये त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 3.5 वर्ष खटला प्रलंबित राहिला, सुनावण्या थांबल्या. मग आता काहीतरी केलं पाहिजे. मग मी एक विचार केला की तमिळनाडूचं जे स्पर्धक आहेत आणि तिथली जी जनता आहे ती रस्त्यावर उतरली. तिथले जे राजकीय म्हणजे नेते मंडळी ते कलाकार आहेत ते सगळी लोक रस्त्यावर उतरतील. जर त्यांची लोक रस्त्यावर उतरून जर हे बैलगाडी क्षेत्र सुरू करण्यासाठी योगदान देत असतील तर आपल्याही नेते मंडळींनी काहीतरी स्वतःचं योगदान द्यावं. ज्या नेते मंडळींसाठी आपण म्हणजे सगळे त्यांना मतदान करून त्यांना आज आपण आपला लोकप्रतिनिधी करतो, त्या लोकप्रतिनिधीकडून आपली काय अपेक्षा आहेत सर्वसामान्य शेतकऱ्याच्या. आणि त्या दृष्टिकोनातून 4 ऑगस्ट 2021 रात्री 12:03 का 4 मिनिटांनी मी बैलगाडी चर्चासत्र हा ग्रुप काढला. त्याच्यावर महाराष्ट्रातले तमाम बैलगाडी मालक, वरिष्ठ, काही चळवळीतले युवक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना ऍड केलं आणि आमदार आणि खासदार यांना निवेदन देऊन ह्यांना या आपल्या लढ्यात सामील करून घ्या, ही सर्वस्वी संकल्पना माझी होती. त्यानंतर एक कोरेगावमध्ये मीटिंग घेतली आम्ही आणि एक महाराष्ट्राच्या मीटिंगचं आयोजन ठरलं आमचं. महाराष्ट्राच्या मीटिंगचं आयोजन ठरलं तर ती महाराष्ट्राची मीटिंग आम्ही संबंध बैल मालकांची वडकी येथे महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ताभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून वडकी या ठिकाणी आम्ही घेतली. आणि तिथून पुढे मग आपली दिशा ठरली कशा प्रकारे अर्ज प्रत्येक आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना द्यायचे. सगळीकडे असे अर्ज देत असताना त्याच काळात मग थोडासा गोपीचंद पडळकर साहेब, आमदार गोपीचंद पडळकर यांनी थोडासा त्यात इंटरेस्ट दाखवला आणि त्यांनी एक म्हणजे आंदोलन छेडलं की बैलगाडी शर्यत मी भरवून दाखवणार. मग त्यांच्या लढ्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक उपस्थित होता. त्यावेळी काही लोक बैलही घेऊन आले होते. पोलिसांची पूर्ण यंत्रणा सर्व चहूबाजूला पूर्ण यंत्रणा सक्षमपणे उभी होती. पण ती यंत्रणा झुरकारून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत म्हणजे ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मावळे गडकोट मोहीम सर करण्यासाठी रात्रीच्या अंधारात म्हणजे काळ रात्रीची मदत घेत होती तशा प्रकारे आपल्या बैल मालकांनी घेतली आणि रात्रीच्या अंधारात मिळेल त्या वाटेने अडीअडचणीतून लोक त्या आंदोलनात सहभागी झाले. त्यात आपले मुंबईकर बैल मालकही त्यात सहभागी झाले. सगळ्यांनी चांगल्या प्रकारे ते आंदोलन झाल्यानंतर मग आमचे सातारा जिल्ह्याचे आमदार शशिकांत शिंदे साहेब आंदोलनाचा भाग झाला. गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं होतं की मी बैलगाडी शर्यत भरून दाखवणार. ते आम्ही सगळ्यांनी सहभागी झालो. त्यांनी एक गट सोडला, गाड्या पळाल्या. पण तो भाग झाल्यानंतर त्याच्या पुढे काय, मग खऱ्या अर्थानं जी आपली वस्तुस्थिती होती की आपल्याला ही बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी सुप्रीम कोर्टाची जी सुनावणी आहे ती सुरू करावी लागेल. मग त्यासाठी काय करावं लागेल. त्यावेळेस आम्ही आमदार खासदारांना निवेदन दिली. पण खऱ्या अर्थाने जर पुढाकार कोणी घेतला असेल त्या काळात तर आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी घेतला आणि त्यांच्या माध्यमातून कोरोनाच्या महामारीच्या काळात त्यांनी 200 ते 250 शेतकरी आणि बैल मालक मंत्रालयाच्या प्रांगणात मिटिंग लावली आणि त्या मिटिंगला जवळपास 7 आमदार आणि 3 मंत्री उपस्थित होते. म्हणजे सदाभाऊ सपकाळ होते माजी आमदार, परत किशनप्पा कातोरे होते, शशिकांत शिंदे साहेब होते, निलेश लंके होते, संग्राम जगताप होते, संजयजी जगताप होते, परत त्याच्याबरोबर अनिल भाऊ कैलासवासी झाले ते अनिल भाऊ बाबर तेही होते आणि संग्राम थोपटे होते आणि 3 मंत्री उपस्थित होते, जयंत पाटील साहेब, बंटी पाटील साहेब आणि सुनील केदार साहेब. आणि त्यावेळेस आम्ही आमची व्यथा त्यांच्या समोर मांडल्यानंतर सुनील केदार साहेबांनी तात्काळ लगेच अर्ध्या तासात त्यांच्या दालनात मिटिंग लावली त्यांच्या ऑफिसमध्ये आणि पशुसंवर्धनचे जे सचिव आहेत ते सगळे बोलवून घेतले आणि याच्यावर काय करावं लागेल आणि कशा प्रकारे करावं लागेल याचा सगळा आढावा घेतला. त्यानंतर आम्ही भेटलो शरद पवार साहेबांना,
म्हणजे महाराष्ट्र केसरी दत्ताबा गायकवाड, शेवाळ्याबा, गौतम भैया ही अशी प्रमुख मंडळी शरद पवार साहेबांना भेटली. शरद पवार साहेबांनी रोहितदादांना ती जबाबदारी दिली. रोहितदादा पवार रिटायर अटॉर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी साहेबांना ते येऊन भेटले. त्यांचा सल्ला घेतला की आपल्याला कशा प्रकारे जावं लागेल. आणि त्यावेळी जे राज्य सरकारने 5 वकील आपल्याला दिले होते, म्हणजे मुकुल रोदगी साहेब होते, सचिन पाटील होते, मेहता होते, नाफडे होते, चिटणीस होते, ह्या वकिलांची टीम जी काम करत होती ह्यांना परत ॲक्टिव्ह करून ह्यांची जी काय मानधन, जी काय फी होती ती राज्य सरकार पशुसंवर्धन खात्याच्या मार्फत त्यांना देत होती. आणि मग ते दिल्यानंतर परत आपली सुनावणी सुरू झाली आणि परत एकदा आपल्याला आशेचे संकेत मिळाले की बैलगाडी शर्यत सुरू होऊ शकते. मग आपण आपले सबळ पुरावे दाखल केले आणि 3च महिन्याच्या कालावधीत शशिकांत शिंदे साहेबांनी जी मिटिंग लावली ती इतकी नवसंजीवनी ठरली की त्याच्यानंतर 3च महिन्यात आपण जो स्टे आपल्याला पेटा संघटनेच्या विरोधात हवा होता सुप्रीम कोर्टातला, तो कोरोनाच्या काळात आपण मिळवू शकलो. त्या वेळी म्हणजे एक टीम इथं होती दिल्लीला, महेशदादा लांडगे, मी, शेवाळे आबा, संदीपदादा बोदगे, अजून काय आपले वरिष्ठ बैल मालक होते, हे आम्ही दिल्लीत होतो. आणि दुसरी टीम म्हणजे रामभाऊ टाकळकर आणि त्यांच्याबरोबर काही वरिष्ठ बैलगाडी मालक हे गोव्यात होते. कारण की मुकुल रोदगी साहेब तिथं होते आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरून त्यांनी आपलं इयरिंग केलं होतं, सुनावणी आपली चालवली होती. आणि त्या माध्यमातून आपल्याला स्टे मिळाला. तिथं स्टे मिळाल्यावर आपल्या आशा पल्लवित झाल्या. आशा पल्लवित झाल्यानंतर आपण 1 वर्ष लढत गेलो. आणि त्या दरम्यान सुनील केदार साहेबांसारखा कार्यक्षम मंत्री जो स्वतः सुनावणीला 2 दिवस दिल्लीमध्ये उपस्थित होते. आणि त्या दरम्यान मग 1 वर्षाचा कालावधी गेला आणि आपल्याला 100% खात्रीशीर यश, म्हणजे एकाच पक्षाकडून नाही, सर्व पक्षीय भाजप, सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर घटक पक्ष सगळ्यांच्या मार्फत हे यश आपल्याला मिळालं. येस, म्हणजे जो चर्चासत्र ग्रुप तुम्ही तयार केला, म्हणजे तो आशेचा किरण जो आला तो आजपर्यंत त्याचा एक मोठा वटवृक्ष झालाय. पण आज कुठेही अन्याय झाला, पैलवान जबाबदारीने प्रश्न विचारतोय, आज कुठेही अन्याय झाला तर त्या चर्चासत्रावरती न्याय मागायला सर्व मंडळी हे येत असतात. काय बोलतात त्याबद्दल? काय आलं, चर्चासत्र ग्रुप हा कुठेतरी सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपला एक हक्काचा ग्रुप वाटला, ज्या माध्यमातून आम्ही सगळे हे केलं आणि त्याला यश येत गेलं. म्हणजे प्रामाणिकपणे जे प्रयत्न केले आम्ही किंवा कोणताही हेतू न ठेवता त्याला यश येत गेलं. ते यश इतक्या मोठ्या स्वरूपाचं आलं की आज बैलगाडी शर्यत सुरू होऊन फक्त एक बैल मालकाचा फायदा झालेला नसून या बैलगाडी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या अनेक घटकांचा, म्हणजे कंडे कासरे विकणारे असतील, गुलाल विकणारे असतील, फडे विकणारे असतील, वडापाववाले असतील, चहावाले असतील किंवा ज्यूसवाले असतील, त्याचबरोबर आज म्हणजे शाकाहारी भोजनाची सुविधा मैदानात झाली, ज्या गाड्या आज बैल घेऊन ट्रॅव्हलिंग करतायत त्यांचा एक व्यवसाय असेल, ड्रायव्हर, समालोचक, झेंडापंच, नंबर टेकर, ह्या सगळ्या सुट्टी मेकर, ह्या सगळ्यांना म्हणजे आर्थिक बाबी त्यांच्या ह्या बैलगाडी क्षेत्रातून चालू आहेत. आणि हे बैलगाडी क्षेत्र जर बंद पडलं, म्हणजे मागं मी माझ्या एका मुलाखतीत मी सांगितलं होतं की पुशेगावचं मैदान तुम्ही बघा, त्या मैदानात 2000 बैलांची नोंद झाली होती. मी म्हणतो 500 बैल डबल पळवले, 1500 तर बैल आले होते. 1500 बैलांपैकी जर एका बैल मालकाचा खर्च 10,000 धरला तर ती उलाढाल किती कोटीची झाली. म्हणजे कोट्यावधी रुपयाची उलाढाल ही बैलगाडी क्षेत्रातून होते. बरं, हे कशी होते की हा सर्वसामान्य शेतकरी, जसं आज शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो, शेतकरी आज शेतीतून जी उपजीविका करते ते आपण त्याच्या माध्यमातून आज आपलं सगळ्यांचं आयुष्य किंवा जीवन योग्यरित्या चालू आहे. जे शेतकऱ्यांनी शेतीच पिकवणी बंद केली तर आपण खाणार काय? तसा जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे, हे आज बैलगाडी क्षेत्रातून पण दिसून येते. कारण की सर्वसामान्य शेतकरी ज्यावेळेस बैल पळवायला आणतो त्याच्या माध्यमातून किती कुटुंबांना हातभार लागतोय. बरोबर. म्हणजे सुरुवातीला घरातून निघताना तो भाड्याची गाडी करतो, त्या माणसाला गाडीचं भाडं देतो, त्याला रोजगार मिळतो. आल्यानंतर चहा, वडापाव, काय मुलांना सोबत आलेल्या नाश्ता पाणी करतो, त्यांना 4 पैसे मिळतात. गाडी त्याची तिथं नोंदवल्यानंतर ज्या गावचं मैदान असेल त्यांना एंट्री फी देतो, ड्रायव्हरला पैसे देतो, सुट्टी मेकरला देतो, समालोचकाला देतो. त्याच नंतर परत संध्याकाळी गाडी फायनलला राहिली की गुलालवाल्यांना देतो. येता जाता कुठेतरी मग परत थोडंसं भोजन करतो. म्हणजे किती लोकांना शेतकरी पैसे वाटत थोडं
स्वतःच्या जे काय त्याच्याकडे आहे त्यातलं, जसं आपण म्हणतो 1 ते 7 जणांनी वाटून खावा, तशा प्रकारे शेतकरी ह्या प्रत्येकाला वाटून 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 त्यातला जो कण राहतो तो आपल्यापाशी ठेवतो. आणि मग हा ग्रुप खऱ्या अर्थानं आज बैलगाडी क्षेत्राला म्हणजे सुरू करण्याला बी होता, आज नियमावली बनवायला बी होता. वायची मीटिंग झाली गेल्या वर्षी 18 मे 2023ला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची मीटिंग झाली. तिचा वर्धापन दिन आम्हाला आता साजरा करायचा आहे. सुदैवानं आम्ही संघटनाही रजिस्टर करून घेतली आणि भगवंताच्या कृपेनं या नंदीच्या आशीर्वादानं म्हणजे ज्यांना कुणाला आमच्या अगोदर तुमची संघटना रजिस्टर झाली, नाव मिळत नव्हतं, पण अखिल बैलगाडी असोसिएशन आम्हाला नाव पण आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं. कशा प्रकारे आम्ही थोडं धडपड केली, सगळे वेगळ्या पद्धतीनं 1 वर्ष किती त्याला मीटिंग अटेंड करायला लागल्या किंवा तिथं त्या कोर्टासमोर किती वेळा जावं लागलं आम्हाला किंवा किती वेळ जणांची विनंती करायला लागली, आर्थिक स्वरूपाची कशी मदत तिथं घ्यावी लागली, या सगळ्या बाबीतून आम्ही अखिल बैलगाडी असोसिएशनचं आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे, सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आता फायनल एक मीटिंग एवढ्या 8-10 दिवसात आम्हाला लावायची आहे आणि त्याच्यानंतर हे क्षेत्र 100% पारदर्शक करणार का तर करणार. पैलवान, खूप हे तुम्ही आता सगळं खूप म्हणजे हे ईश्वरी कार्य आहे, पण ह्या सगळ्यामागे तुमच्यावरती लोक बोटं दाखवतात, म्हणजे टीकेचा सूर होतो, तुम्हाला ट्रोल केलं जातं. काय म्हणता तुम्ही? कारण का हा खूप म्हणजे गंभीर पण विषय आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही निस्वार्थ सेवा आहे, ह्या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आहे आणि सगळं, पण असं का होतं तुमच्या बाबतीत? नाही, काय होतं, मी एक तर फौजी, दुसरी गोष्ट पैलवान आणि मी एक प्रामाणिक बैलगाड्या मालक आहे. मी स्पष्ट बोलतो आणि ह्या आजच्या युगात स्पष्ट बोलणं चालत नाही. स्पष्ट बोलणाऱ्याला नेहमीच वादाच्या भोवऱ्यात तो सापडला जातो. बरोबर. मी जे सरळ जे खरं तेच बोलतो. मग आता होते काय की निंदकाचे घर असा विषय झाला. बरोबर. लोक आंब्याच्या झाडालाच आंबे लागतात त्यासाठी त्याला दगड मारतात, बाबडीच्या झाडाला दगड कोण मारायला जात नाही. बरोबर. मग तशा प्रकारे आपण चांगलं काहीतरी करत असताना आपल्या म्हणजे ट्रोल करणे, आपल्या मागे निंदा नालस्ती करणे. पण आज सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आहे की ह्या वरिष्ठांच्या माध्यमातून नितीन आबा शेवाळे, संदीप दादा, रामभाऊ, बाळासाहेब आरोडे, विक्रमसिंह भोसले, दत्ताभाऊ गायकवाड, सुभाष तात्या मांगडे, आनंद आप्पा, उदयदादा, धनाजी तात्या, प्रदीप नाना, या MM नाना, ह्या वरिष्ठांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात ह्या वरिष्ठांच्या माध्यमातून कार्य करतोय. आणि मुंबईचे मग आपले संदीप भाई आहेत, पप्पू शेट आहेत, आवी शेट आहेत, विजय शेट आहेत, मुंगाशी शेट आहेत, स्वर्गीय पंढरी शेट होते. ह्या सगळ्या लोकांनी एक विश्वास दाखवला माझ्यावर. बरोबर. त्यांना माझ्या कामाची प्रामाणिकपणा लक्षात आल्यानंतर आज मला एक गोष्टीचा फार मोठा म्हणजे सार्थ अभिमान वाटतो की आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे वरिष्ठ जेवढे आहेत त्यांनी डोळे झाकून माझ्या हातात ही शिदोरी दिलेली आहे. आणि त्यांना माहिती की आपला पैलवान जे काय करेल ते 100% योग्य आणि रास्तच करेल. मग हे निंदक किती निंदा नालस्ती करू द्या माझ्याबरोबर, मला त्याचा फरक पडत नाही. पण आज मी माझ्या बैलमालकाला, सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतो. आज मी बैलगाडी क्षेत्रात टिकावं, ही भविष्यात कायमस्वरूपी आपली परंपरा जपावी म्हणून काहीतरी करायचा हेतू आहे. आज तुम्ही बघितलं माझ्या दावणीला इथं 3 आहेत, आता एक बैल पळायला गेलाय आणि बाहेर 2 सांभाळ. आज 6-7 बैल आहेत माझी, पण मला ही बैल पण पळवता येत नाही. आज एवढा चांगला खोंड माझा 2 दात, गोडोलीच्या अक्षय मोरेच्या वजीरचा बच्चा आहे, छोटा वजीर. डावी साईड पब्लिकलाच पळतोय, बाप्पा सारखाच आहे, तेवढाच अग्रेसिव्ह रागीट पण आहे. पण आज एवढा चांगला माझं वासरू असून मला पळवायला वेळ नाही तुम्हाला. तर ह्या लोकांचं साठी काम करत असताना स्वतःचा कुठंतरी त्याग करावा लागतो. येस, बरोबर आहे. मग हा त्याग आहे आता माझा, पण हा त्याग माझ्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आहे. आणि मला किती ट्रोल केला किंवा अनेकांनी प्रश्नचिन्ह उठवली, ही संघटना कुठली, यांची ही संघटना रजिस्टर होऊ शकत नाही, हे होत नाही. किंवा 18 तारखेची वाईची मिटिंग झाली तेव्हा बरेच जण त्या मिटिंगमध्ये उपस्थित असणारे त्यांची ही वाक्य होती, अशी नियमक कुठं होतात का, अशी बैलगाडी शर्यत चालते का, आणि असं हे क्षेत्र बदलणार आहे का, हे होऊच शकत नाही. पण हे करून दाखवलं. मी एक जातीवंत पैलवान आहे. मी आज वर्ल्ड चॅम्पियनशिपचा मेडलिस्ट आहे, इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे. महाराष्ट्राचे 2007 पासून 2011 पर्यंत 5 वर्ष गोल्ड आहे. 11 नॅशनल आहेत माझी. मी नामधारी पैलवान नाही. आज जे बैलगाडी क्षेत्रात आहेत ना
कुठंतरी थोडंसं बॉडी बिल्डिंग करायची, वजन वाढवायचं, खायचं प्यायचं आणि पैलवान म्हणून घ्यायचं, ह्यातला पैलवान नाही मी ऑन ग्राउंड काम केलेला पैलवान आहे. 20 वर्ष मी कुस्ती क्षेत्रासाठी काम केलेलं आहे आणि जवळपास 13-14 वर्ष मी लंगोट लावून कुस्त्या केलेल्या आहेत. त्यामुळे मी नामदारी पैलवान नाही, मी एक पैलवान आहे, जातीवंत आहे. आणि मला पैलवानकी क्षेत्रात सुभाष तात्या मांगडे, दत्ताभाऊ गायकवाड, काकासाहेब पवार, आपले आनंद आप्पा, उदयदादा, ह्या लोकांचं मला पाठबळ आहे. मग मी मागं सरत नाही, कारण की मी जातीवंत पैलवान आहे. आणि ज्या वेळेस यांनी माझ्यावर कुडकुड्या केल्या, हे होणार नाही, मी हे करून दाखवलं की हे होऊ शकतं. पण सगळ्यात महत्वाची साथ जर मला कोणाची मिळाली तर बैलगाडी मालकाची मिळाली. बैलगाडी मालकांना ज्या ज्या सूचना करत गेलो ते त्या पाळत गेले आणि त्यांच्यावर ज्या वेळी अन्याय होतो, आज त्यांनी माझ्या सूचना पाळल्यात म्हणून ते मला फोन करतात, पैलवान हिथं आमच्या अन्याय झाला. पण ऑन दी स्पॉट आपण तिथल्या तिथं त्यांना न्याय देण्याचं 100% प्रयत्न करतो आणि सुदैवानं माझ्या प्रयत्नाला यश येतं, मी प्रामाणिक असल्यामुळे. आणि ह्यांनी अजून किती कुरघोड्या करू द्या, जशी माझी वरिष्ठांची फळी माझ्याबरोबर आहे तशी युवकांची एक माझी टीम सक्षम आहे. अमोलदादा गायकवाड, पृथ्वी खुटवड, प्रवीण दसवडकर, निखिल कोरडे, राहुल जगताप, परत दीपक घाटे, नाना पिसे, आदित्य काकडे किंवा बाबा निंबाळकर, संसरशे, इकडं बोरचे अमोल शेळीमकर, शैलेश भाऊ पवार, परत आमच्या सातारामधले संदेश जाधव, गणेश पुजारी, पप्पू जगदाळे, नितीन पैलवान, परत राहुल फौजी, अजून धीरज पाटोळे, वैभव पाटील, परत आमचे विराज मोहिते, अजून तासवडेचे अण्णा, अक्षय मोरे, सागर कापसे, ह्या अशी जी युवकांची टीम आहे ना माझ्याबरोबर, ती फार महत्वाची. पुशेगावचे बापू आहेत किंवा वरिष्ठ मार्गदर्शक आमचे पुशेगावचे अण्णा, अनिल आप्पा काटकर, ही लोक आहेत. ही लोकही आता त्या म्हणजे जो लढा होता त्यात सातारा जिल्ह्यात आनंद आप्पा मोहिते, उदयदादा, धनाजी तात्या, यांच्यानंतर विजय जाधव अण्णा, अनिल आप्पा काटकर किंवा मानाजी काका घाडगे, अजून आपल्या आप्पा पैलवान, प्रताप तात्या, सतीश काका बर्गे किंवा मग बाकीचे संभाबा काल्याचे आणि जिंतीचे आपले तानाजी अण्णा, ते ही जी लोक होती, ही लोकही त्या लढ्यात सहभागी होती. आणि ह्यांची जी मुलं आहेत किंवा ह्यांचे जे बरोबर असणारे बैल मालक आहेत, आमचा बबलू केंजळे, शंकर पैलवान आहेत, शिवा पैलवान आहेत, निलेश पैलवान आहेत, ही पैलवान आहेत, पांडुरंग शेलार पैलवान आहे आमचा एकशेळचा, अभि भोसले आहेत एकशेळची. अशी जी ही टीम आहे ना माझ्याबरोबर, ही खरंच ह्या टीमचे आभार आहेत. कारण की ज्यावेळेस एखादा व्यक्ती पुढे जातोय, महेश अप्पा कालगावचे आमचे, किरण कालगावचा आमचा किंवा दादा आमचे कालगावचे, ही लोक नेहमी मला पाठबळ देतात. आणि ही लोक काय करतात, ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीला मला ट्रोल केलं जातं, माझ्या अगोदर ही त्या व्यक्तीला ज्या काही गोष्टी खऱ्या खोट्यात ही सांगतात, मला सांगायची वेळ येत नाही. मी आज बैलगाडी क्षेत्रात येऊन काय कमवलं असेल तर ही जीवाभावाची माणसं करत. आणि बैलगाडी क्षेत्रात काय मिळवावं, पैसे बक्षीस हे फक्त घरापुरतं, घराच्या आत मर्यादित आहे. आज हा दारात बांधलेला नंदी जो आज लाख मोल किमतीचा आहे आणि कमवलेली लोक, बरोबर, म्हणजे बघा ना, आता ते वडकी भागात गेलो तर आमचं रमेश अप्पा भाडळे आहेत किंवा विवेक मोडक आहेत, संदीप मोडक आहेत, धाडसी भाऊ आहेत, ह्या लोकांनी किंवा बाबा जगताप आहेत आमचे, ही जी लोक मिळाली, ही कमवली, ही कमाई मला वाटतं कितीतरी कोटींपेक्षा जास्त आहे. ही संपत्ती फार मोठी, खूप मोठी आहे. म्हणजे जुनी जी लोक सांगायची की तुम्ही आयुष्यात येऊन काय कमवलं, ह्याची जे गणना केली आपण किंवा हे जर बघायचं असेल तर तुमच्या सुखात आणि दुःखात किती लोक तुमच्या बरोबर आहेत, हे महत्वाचं आहे. त्याच्यात तुमची श्रीमंती आहे. पैसे पाणी हे नथिंग आहे, पैसे कोणी कमवतो, माणसं कमवणं महत्वाचं आहे. दादा, आता आपण तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये जबाबदारी, खूप मुख्य जबाबदारी आहे, पण ही जबाबदारी सांभाळता प्रत्येक बैलगाडा मालकांनी, सुट्टी मेकरांनी, झेंडापंच, आयोजक, समालोचक, त्याबरोबर जे संयोजक आहे आणि सगळे बैलगाड्यातले जेवढे घटक आहेत, काय आपल्या ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये सुधारणा त्यांनी केली पाहिजे आणि काय म्हणजे एकंदरीत तुमचा एक तो विषय असेल या संदर्भात? नाही, आजची परिस्थिती आपण बघतोय बैलगाडी क्षेत्राची, मैदान सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येकाची जबाबदारी आहे.
म्हणजे मैदान एक तर आयोजकांनी व्यवस्थित नीटनेटके पळायला फाटी व्यवस्थित असावी, खाली वर पुढं मागं उभं राहायला जागा व्यवस्थित असावी, आजूबाजूला गाडी गेल्यानंतरही जागा चांगली असावी, बॅरिकेड लावलेलं असावं, प्रवेश फी बक्षिसाच्या 1% असावी आणि निकाल पारदर्शक असावे. तशाच पद्धतीने समालोचकांची जबाबदारी की ह्या सगळ्या गोष्टी मैदानात गेल्यानंतर आयोजकांनी बक्षिसाप्रमाणे प्रवेश फी ठेवली का नाही, किंवा मग ते जर आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट देतात तर ते ऑलरेडी स्टॅम्प सिग्नेचर आणि डॉक्टर तिथं उपस्थित आहेत Verify झाले की का, नाही? व्हेरीफाय झालंय का नाही, किंवा मग बक्षीस किंवा आटातटीचा एखादा निकाल आला, प्रत्येक निकालाला काय थर्ड अंपायर आम्ही तिथं नसतो, त्या ठिकाणी समालोचकांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जशा पद्धतीनं तुम्ही सांगता, सूचना करता की हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, तशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही समालोचक म्हणजे त्या स्टेजचा ताबा तुमच्याकडे आणि त्या आयोजकांचा आणि बैल मालकांच्या दोघांच्या मधला घटक समालोचक आहे, त्याने थोडीशी जबाबदारी घेतली पाहिजे. चुकीच्या गोष्टी होत असतील, कुठं चित्त्यात हेराफेरी होत असेल किंवा कुठं निकालात चुकीचं काय होत असेल तर ते लक्षात आणून दिलं पाहिजे आयोजकांच्या. आणि आयोजक ऐकत नसतील तर त्यानंतर तुम्ही आम्हाला सांगा, मग आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला तिथं सहकार्य करू. तशाच प्रकारे बैल मालकाने गाड्या लवकर झुकल्या पाहिजेत, बैलांना मारहाण नाही केली पाहिजे, ड्रायव्हरांनी बैलांना कोणतीही क्रूरता नाही केली पाहिजे, शेपूट नाही चावलं पाहिजे. ह्या गोष्टी ड्रायव्हरांच्या पण आहेत किंवा बैल मालकांनी त्या पाळल्या पाहिजेत. गाड्या लवकर झोपून आणणे, आयोजकांना सहकार्य करणे. बाबा निकाल जर आटातटीचा असेल तर थोडंसं आपल्यालाही त्यातलं समजतं, आपण रोज मैदानावर आहे. आयोजक एक मैदान घेतल्यानंतरही साधारणतः महिना 2 महिने किंवा वर्षानंच मैदान घेतो, पण तुम्ही रोज मैदानात आहे ना, तुम्हाला ह्या गोष्टींची माहिती आहे, तुम्ही रोज बघताय, तुमच्याच लक्षात येत आहे. पण निकाल नसताना त्याची हुज्जत घालत बसणे, त्यातून निकाल आपल्याला कसा मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. तशाच प्रकारे सुट्टी मेकर आणि विशेषतः मी काय म्हणतो, जे मोठी बैल पळतात किंवा मोठ्या सक्षम बैलगाडी मालक आहेत यांचे सुट्टी मेकर खाली गाड्या पुढं ओढण्याचे प्रयत्न करतात. सर्वसामान्य बैल मालक ऐकत नाही हो. झेंडा पंचांनी पण त्या सूचना पाळल्या पाहिजेत की न्याय हा सगळ्यांना एक समान. मग मोठ्याचा सुट्टी मेकर आहे त्याला नुसतं दाबवायचं आणि बारक्याच्या सुट्टी मेकरला आसोड मारायचं, असं नाही होतं कामा. हे झालं नाही पाहिजे कुठं. ह्या सगळ्या जर जबाबदाऱ्या सगळ्यांनी योग्यरित्या पाळल्या तर मग संघटनेला काम करायला फार कमी वेळ लागेल. बरोबर. आणि संघटनेच्या माध्यमातून येत्या 8 दिवसात आम्ही मिटिंग लावतोय. जे पदाधिकारी ज्या संघटना, म्हणजे आता आमचे फलटणचे रोहित यादव सर आहेत, मगाशी त्यांचा नाव उल्लेख राहिला माझ्याकडून. सगळ्या मित्रमंडळी जे माझे युवकची माझी टीम सहकार्य करते त्यात रोहित यादवांचा एक फार मोठा मला म्हणजे साथ आहे रोहित यादवांची. ते एक त्यांची रवी फाळकेंची, ह्या लोकांची मला चांगली साथ आहे. का तर आता रजिस्ट्रेशनच्या कामात पण रोहित यादवांचं चांगलं सहकार्य झालंय आपल्याला. तर ही जी फलटणची टीम आहे, रोहित यादव आणि त्यांची टीम असेल ती चांगलं काम करते. सासवडची टीम आहे पुरंदरची आमची, बाबाराजे जगताप आणि त्यांची पूर्ण टीम ती एक चांगलं काम करते. आमचे वडकीची मगाशी त्यांचाही नामोल्लेख राहिला, संतोष मोडक सरपंच, ते त्यांचंही सहकार्य या बैलगाडी क्षेत्राला भरपूर आहे. त्यांचं आज तालुक्याच्या कमिटीवर त्यांचंही कार्य चांगलं आहे. अशा ज्या काही टीम आहेत किंवा कराडमध्ये गेलो तर उदयदादा पाटील आणि त्यांची जी टीम आहे, विवेक पाटील आणि तासवडेचे अण्णा वगैरे, ही सगळी मंडळी ह्यांचंही काम चांगलं आहे. अशी काम करणारी आपल्याला तालुका संघटना पाहिजे. आणि जिथं काही काम न करणारी लोक आहेत त्यांना आम्ही पदावरून परत आता थोडंसं थांबवणार आहे आणि नवीन पद भरून नवीन काम करणारी टीम, अक्षय मोरे सारखा आमचा सातारचा युवक आहे, तोही चांगलं काम करतो. अशी मुलं पाहिजेत आपल्याला. अशी जर मुलं असतील तर भविष्यात कुठल्या अडचणी येईल असं वाटत नाही मला. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कारण का तुम्ही भरपूर जणांची नावं घेतली आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आहेत, पण माझा परत तो एक प्रश्न आणि खूप गांभीर्याने जबाबदारीने मला तो प्रश्न बोलावा लागतो तुमच्याशी. समजा उद्या मला ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत, पण उद्या समजा बैलगाडी क्षेत्रावरती बंदी झाली किंवा असं होऊ नये, ईश्वर चरणी मी प्रार्थना करेल की असं व्हायला नाही पाहिजे. एक बैलगाडा मालक, एक संघटनात्मक ह्या ज्या सगळ्या तुम्ही गोष्टी करतात, तुम्ही सक्षम आहात? 100% सक्षम आहे. त्याच्यात चिंता किंतु परंतु माझ्याकडे अजिबात नाही. किंवा आता तुम्हाला ते सांगतो, भविष्यात जर असा काय प्रसंग उद्भवला तर ही मी नावं घेतलेली माझी युवकांची टीम किंवा अजून 4-2 लोकांचे नामोल्लेख आता या गडबडीच्या ह्याच्यात, त्याबद्दल क्षमस्व. माझा म्हणजे जवळचे मित्र सगळेच माझे, त्यांनी समजून घ्यावं. एवढ्या गडबडीत काय आपण काय लिहून वाचून मुलाखत देत नाही. नामोल्लेख राहिला असेल माझ्या बरोबर असणारे आता म्हणजे तुमचे
अमोल गायकवाड, संतोष मोडक, विवेक मोडक, पृथ्वी खुटवड किंवा मग रमेश अप्पा भाडे, पिंटू शेठ मोडक, पप्पू गायकवाड, बाबू गायकवाड, राहुल जगताप, दीपक घाटे, अजित नलवडे, बाबा जगताप. परत इकडं मुळशी साईडला गेलं तर शैलेशभाऊ पवार, आबा आंग्रे, ती त्यांचे काही सहकारी आहेत. निखिल कोरडे, प्रवीण दसवडकर, अमोल शिळीमकर, राहुल पाटणे, युवा नेतृत्वाची ती टीम आहे ही सगळी. शिवतरे. Yes. परत आमचा सागर शेळके, दैवत गोवेकर, सचिन कदम, खंडाळचे आमचे सहकारी सगळे, स्वप्नील तळेकर. परत इकडं आमच्या वाई तालुक्यातून महेश डोंगरे, गणेश अनपट, पप्पू बागवान, शिवा घाटे, पप्पू जायगुडे, गोटू चौधरी, भैया शिंदे, अतुल पिसाळ, गणेश वाघ, अजित जगताप. परत आमचे अमित देसाई, महेश खरे, गजानन जाधव. परत कोरेगाव तालुक्यातली काय टीम आहे, नितीन पैलवान आहेत, पप्पू जगदाळे आहेत, रोहन भैया आहे. परत विकास बर्गे आहेत, अक्षय बर्गे आहे, आकाश बर्गे आहे, आकाश शिंदे आहे. परत पांडुरंग शेलारे. अजून पुशेगाव भागात गेलं तर बबलू केंजे, विकी सुतार, ओमकार गाडगे, काका गाडगे, अक्षय मानाजी गाडगे. परत विजू अण्णा जाधव, बापू जाधव, रणधीर जाधव, शंकर पैलवान, शिवा पैलवान. परत इकडं वडूज साईडला गेलो तर शैलेश बाबा आहे आमचे. अजून रहमतपूर साईडला विपुल ड्रायव्हर आहे आमचा, प्रशांत ड्रायव्हर आहे, अक्षय मोरे आहे, सागर कापसे आहे. परत संकेत गाडे आहे, माहुलीचा गोट्या आहे आमचा. अजून महेश अप्पा आहेत, किरण अप्पा आहे, दादा आहेत कालगावचे, गणेश पुजारी, वैभव पाटील आहे, अमित पाटील आहे सुपण्याचा. अजून गणेश आहे आमचा माने चरेगावचा. परत अभि काल्याचा. परत प्रदीप नाना पाटील आहेत, नानांची पूर्ण टीम आहे. ओमकार आहे, ओमकारमधने आहे आमचा. परत सागर आहे लेंगऱ्याचा, सनी देशमुख आहे, श्याम अष्टेकर आहे. ही जी अशी युवकांची फळी आहे माझी. तुमच्या सोलापूर भागात गेला तर विजूभाऊ काळे, त्यांचा चिरंजीव आहे, मानका बापू आहेत. परत प्रताप झंजे पैलवान आहेत. अजून फलटणला रोहित यादव सर आहेत, माऊली आहे, सोमा ड्रायव्हर आहे तरडपचा, अधिक ढेकळे आहेत. ही टीम आहे आमची. किंवा मग आता गौतम भाई आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आदित्य काकडे आहे. अशी ही जी टीम आहे ना माझ्याबरोबर आता युवकांची एवढी नाव घेतलेली, हे अदृश्य माझ्या पाठीमागे असणार ही अदृश्य दाखवत. म्हणजे विलास देशमुख पुढे पण विलास देशमुखच्या मागे ही टीम आहे. बरोबर. मग ही टीम ज्यावेळेस आपल्या मागे खंबीरपणे उभी आहे ना, आणि आज सर्व साम दाम दंड भेद चारही विषयात ही सक्षम टीम आहे. ऋतुराज बाबर आहे गारडीचा, सयाजी नानांचा चिरंजीव, किंवा आज तडसरचे आमचा रणजित पैलवान, शिशिर पवार, कोमन, सूर्यकांत पैलवान आमचा पुंदीचा. ही सगळी टीम आहेच ना आपल्या बरोबर. बरोबर. म्हणजे आणि शिवराज इंगवले आहेत कराडचे आमचे, ती मित्रमंडळी आहेत. उदय पाटील आहेत, वाळव्याचे आमचे वाटेगावचा अमोल पैलवान आहे, राजू पाटील आहेत, वाळव्याचे वकिलाबा आहेत. किंवा मग इस्लामपूरचे आहेत सुरेश पैलवान आहेत, गोटखिंडचे हनुमा मामा आहेत, जगन्नाथ पाटील आहेत मामा. ही सगळी जी टीम आहे ना, ही सगळी टीम महत्वाची आहे. बापू बाबर आहेत, बाळा कोंडे आहेत. ही जी सगळी माझ्याबरोबर मित्रमंडळी आहेत, ही मित्रमंडळी मला एक विश्वास 100% खात्री की ही मित्रमंडळी जर का उद्या असं काय झालं तर सगळ्या बाजूनं सक्षम असलेली ही टीम आहे, ही माझ्या मागे उभी राहील. आणि तशाच प्रकारे मुंबईचे बैल मालक, त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि आपलं खानदेश येथील बैल मालक इथली बी आज माझी टीम नुसती आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून तेवढीच संबंध महाराष्ट्रभर टीम जोडली. म्हणजे आपण जर बघितलं तर ज्यावेळेस सुरुवातीची बंदी होती तेव्हा ही आपली 8-10 लोक जी होती तीच लढा देत राहिली 8-10 वर्ष. पण आज संबंध महाराष्ट्रातून आपण आंदोलन छेडू शकतो आणि लढा आपण महाराष्ट्रातून उभारू शकतो.
मुंबईची माझी अनेक मित्रमंडळी आहेत. ही वरिष्ठांची मगाशी नावं घेतली ती तर आहेत. संदीपबाई अभिषेक, पप्पू पाटील, राहुल पाटील, तुमचे मुंगाशी शेठ आहेत, किरण राऊत आहेत, आकाश राऊत आहे, परत विशाल खानावकर आहेत, विजय खानावकर आहेत. परत अशी ही जी टीम आहे ना मुंबईची पण, ही टीम पण माझ्याबरोबर तेवढीच टाकती नाही ना. आज पंढरी शेठ नसले तरी त्यांची दोन्ही मुलं आहेत, मंगेश शेठ आहेत, गुरुनाथ शेठ आहेत, ही बी आहेत ना आपल्या बरोबर. बरोबर. आपल्याला कुठल्याच बाबतीत अडचण येईल असं काय मला वाटत नाही. आणि पहिल्या जे 8-10 वर्ष देत होती लढा, त्यावेळी आपल्याला माहिती नव्हती, माहिती नव्हती, अभ्यास नव्हता. आता अभ्यास पूर्ण झालेला आहे आपला, कारण की ह्या क्षेत्रातले गुरु आपल्याला सक्षम मिळाले. बरोबर. आणि अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे. त्यामुळे डिग्री घ्यायची कशी हे सांगावं लागणार नाही आपल्याला ह्या क्षेत्रातली. आता भविष्यात जर असं काय झालं तर आता काय करायचं आणि काय नाही, ही सगळ्या माझ्या मागं असणारी, पडद्या मागं असणारी टीम माझ्या अगोदर त्यावेळी माझ्या पुढं एक पाऊल पुढं उभी असेल, एवढं मात्र नक्की मी खात्रीशीर सांगतो. तर मित्रांनो, असे आहेत आपले या बैलगाडी क्षेत्रामधले, म्हणजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक बुलंद आवाज, त्याबरोबर साम दाम दंडभेद या क्षेत्रामध्ये खूप, म्हणजे मी आत्ता त्यांच्याबरोबर मुलाखत घेत असताना क्षणोक्षणी येणारे ते फोन, म्हणजे तुम्ही विचार करू शकतात ते फोन कुठले आहेत, काय आहेत, ते म्हणजे बैलगाडी क्षेत्रात रिलेटेडच आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी करता करता त्यांनी मला वेळ दिला. आणि या बैलगाडी क्षेत्रातला एक देवमाणूस आपण बोलतो ना, ते म्हणजे आपले जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख. दादा, तुम्ही मला वेळ दिलात, वेळात वेळ काढून वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि ह्या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आणि तुमचा जो संघर्षमय प्रवास तुम्ही मला सांगितलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ओके, धन्यवाद.